श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की माणसाला अनेक वेळा जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवते आणि अशा वेळी कर्ज फेडण्यात अनेक अडचणी देखील येतात. तर 8 मार्चला महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणामध्ये मानव कल्याणासाठी करता येण्यासारखे खूप चांगले उपाय कर्ज फेडण्यासाठी सांगितले आहे आणि हे उपाय केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपा होते आणि आपल्याला ऋणापासून मुक्ती मिळते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता वाढते. शिवपुराणामध्ये महाशिवरात्रीच्या दिवसाचे महत्त्व सांगताना काही ज्योतिषी उपाय सांगितले आहे. तर हे उपाय केल्याने कर्जापासून मुक्ती मिळत असते आणि हे उपाय कोणते आहेत तेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यातील पहिला उपाय असा आहे, शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन तीळ तुपात बुडवायचे आहे आणि यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा 1100 वेळा जप करायचा आहे. म्हणजेच 11 माळा आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राची करायची आहे आणि शिवलिंगावर थोडे थोडे हे तीळ मिसळलेले तूप अर्पण करत जायचे आहे. असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते आणि करिअर मध्ये देखील प्रगती होते. तसेच या दिवशी दुसरा उपाय करण्यासारखा तो असा आहे की बेलपत्राच्या झाडाखाली आपल्याला एखाद्या गरीब माणसाला किंवा ब्राह्मणाला खीर खायला द्यायची आहे. म्हणजे खीर दान द्यायची आहे त्यांना. त्यासोबत दक्षिणा देखील द्यायची आहे. असे केल्याने आपल्याला धनप्राप्तीचे योग येतात आणि कर्जापासून देखील हळूहळू मुक्ती होत जाते आणि त्यासोबत महालक्ष्मी मातेचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. पुढचा उपाय असा आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये पिठापासून एक चारमुखी दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल टाकायचे आहे. हा दिवा लावून आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे आणि यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत जायचा आहे दिवा लावताना आणि देवाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे. असे केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळत असते. पुढचा उपाय अतिशय महत्वाचा आहे. तुमच्यावर जर खूप जास्त कर्ज झालं असेल तर अशा वेळी ह्या कर्जातून मुक्त होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उज्जैन मधील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये पूजा केली जाते. ही पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी नसेल जमलं तुम्हाला करायला तर तुम्ही कोणत्याही एखाद्या शनिवारी देखील करू शकतात आणि या पूजेला पिवळी पूजा म्हणतात. पिवळ्या रंगाची पूजा म्हणजे या पूजेमध्ये पिवळ्या कपड्यामध्ये पिवळी फुले, हळद, हरभरा, मसूर आणि थोडा गुळ बांधायचा आहे आणि हे शिवलिंगाला अर्पण करायचे आहे. पूजेमध्ये पिवळा रंग वापरला जात असताना त्याला पिवळ्या रंगाची पूजा म्हणत असतात. या पूजेनंतर व्यक्ती लवकरात लवकर कर्जमुक्त होतो. अतिशय प्रभावी उपाय आहे. आणि शेवटचा उपाय हा असा आहे की या दिवशी आपल्याला शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. असे केल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होते. तसेच शंकराच्या कृपेने आपल्याला लवकर कर्जापासून मुक्ती मिळते. हे जे इथे मी तुम्हाला उपाय सांगितले आहे ते अतिशय प्रभावी आहे. म्हणजे लोकांना यांचे अनुभव देखील आलेले आहे. कोणी अशा प्रकारच्या अडचणीत असेल तर नक्की हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, नाहीतर माहिती तरी त्यांना द्या. आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.